नमस्कार. मी प्रमोद मुनघाटे. चांगलं चुंगलं या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. आजचा विषय आहे रावण दहनाला विरोध का. मित्रांनो, आता लवकरच भारतात दसरा सण साजरा होणार आहे आणि या सणाला आपल्याला माहिती आहे की रावण दहन केलं जातं. सगळ्या देशभर हा सण साजरा होतो आणि सगळीकडे रावणाच्या प्रतिमेचं दहन केलं जातं. त्यामागचं कारण असं सांगितलं जातं की राम हा सत्य आणि जीवनातल्या सगळ्या चांगल्या मूल्यांचं प्रतीक आहे, तर रावण हा सगळ्या दुर्गुणांचा आणि असत्याचा प्रतीक आहे आणि म्हणून त्याचं दहन केलं जातं. ही परंपरा, ही प्रथा अनेक वर्षांपासून भारतात सुरू आहे. पण गेल्या काही दिवसांपासून भारतात काही ठिकाणी आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यातून मागण्या होत आहेत की रावण दहन बंद केलं पाहिजे. विशेषतः या आदिवासी संघटना आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की रावण हा आमचा राजा होता, ते आमचं दैवत आहे आणि म्हणून त्याचं दहन करणं हा आमच्या संस्कृतीचा अपमान आहे. तर आपल्याला जाणून घ्यायचं की यामागची कारणं कोणती आहेत, रावणाचं दहन का केलं जातं आणि रावण दहनाला अलीकडे कोण विरोध करतायत आणि कशासाठी करतायत, रावण आणि आदिवासी जमाती यांचा कोणता संबंध आहे, त्याचा प्राचीन इतिहास काय आहे, याविषयी मी तुमच्याशी आज बोलणार आहे. मी तुम्हाला सांगितलं की चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील अनेक आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन मागणी केलेली आहे की रावण दहन बंद झालं पाहिजे. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील उज्जैन, मंदसौर या ठिकाणच्या सुद्धा संघटनांनी तशी मागणी केली आहे. आणखी आश्चर्याची एक गोष्ट अशी आहे की मध्य प्रदेशातल्या उज्जैनमध्ये एका ब्राह्मण संघटनेने ही मागणी केली आहे. त्यामागचं त्यांचं कारण असं आहे, ते असं सांगतात की रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता. त्याने जरी एक युद्धाचा एक भाग म्हणून सीतेचं अपहरण केलं असलं तरी सीतेशी त्यांनी वाईट वागणूक केली नाही, सीतेला त्यांनी काही त्रास दिलेला नाही आहे. आणि आज जे लोक महिलांवर अत्याचार करतात, महिलांचा छळ करतात, अशा लोकांच्या पुतळ्यांचं दहन केलं पाहिजे. रावणाने तसं काही केलेलं नाही आहे. तो रावण या संघर्षाचा एक भाग होता आणि म्हणून रावणाचं दहन करू नये अशी त्यांनी मागणी केलेली आहे. तर यामागची एकूण पार्श्वभूमी काय आहे. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये अनेक संस्कृती आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक भाषा आहेत आणि म्हणून भारताचं जे एकूण सांस्कृतिक रूप आहे, सांस्कृतिक नकाशा आहे, हा विविधतेने नटलेला आहे. इतर अनेक देशांमध्ये एकच भाषा, एकच धर्म, एकच पंथ, त्यामुळे तेथील जे लोकजीवन आहे हे लोकजीवन काहीसं एकसुरी असतं. पण आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या अवतीभोवती किती पद्धतीचे लोक राहतात, अनेक वेश असतो त्यांचा, अनेक त्यांचे खाद्यपदार्थ असतात, अनेक त्यांचे सणसमारंभ असतात आणि सगळे हे आपण अनेक वर्षांपासून पाळत आलेलो आहोत आणि त्यामध्ये खरी गंमत आहे. त्या विविधतेमध्ये खरी भारताची एकता आहे असं आपण मानतो. म्हणजे आता समजा नवरात्र येते आणि त्यात गरबा होतो, त्या गरब्याला सगळे लोक त्यात सामील होतात, अनेक धर्माचे, पंथाचे. आता अलीकडे नागपुरामध्ये एका संघटनेने ती मागणी केली आहे की फक्त हिंदूंनीच त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि गरबा सुरू होण्यापूर्वी वराहाचं पूजन केलं पाहिजे वगैरे वगैरे. हा अशा पद्धतीच्या कट्टरतावाद्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या असतील असोत, पण सर्वसामान्य माणूस मात्र सगळ्या धर्मांना सारखाच प्रतिसाद देतो आणि सगळ्या धर्मांचा आदर करतो. आता प्रश्न आहे आपल्या रावण दहनाचा. तर आपल्या देशामध्ये अशा ज्या विविध परंपरा आहेत, विविध विचारप्रवाह आहेत, ज्याला आपण पूर्व पश्चिम किंवा उत्तर दक्षिण म्हणतो. म्हणजे भारतामध्ये उत्तर आणि दक्षिण या दोन ध्रुवावरचे जे काही
लोकसमूह आहेत त्यांच्या अगदी परस्पर विरुद्ध अशा विचारसरणी आहेत. उत्तरेकडे आर्य आणि दक्षिणेकडे द्रविड अशी प्राचीन संस्कृती आणि त्याचा प्राचीन संघर्षसुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि वारंवार तसा संघर्षसुद्धा अनेक पद्धतीने आपण पाहत असतो. उदाहरणार्थ हिंदी भाषेला विरोध, दक्षिणेकडे हिंदीला विरोध आहे आणि उत्तरेकडे हिंदी मोठ्या प्रमाणावरती आहे. हिंदीच्या अनेक बोली बोलल्या जातात आणि हिंदी आणि उर्दूच्या माध्यमातून भारतामध्ये जो काही सिनेमा आला त्या सिनेमाने सगळ्या देशाला एकत्र केलं असंही आपण पाहतो. पण दक्षिणेकडचे लोक त्यांच्या भाषेबद्दल स्वाभिमानी आहेत आणि त्यांच्या द्राविडी भाषा आहेत. तर हा जसा मुद्दा आहे तसा रामायणातील हे जे पात्र आहेत राम आणि रावण, आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये रामायणाच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध आहेत. काही एकच एक रामायण असं आहे असं नाही आहे. पण वाल्मिकी रामायण आणि तुलसी रामायण हे तुलनेने जास्त प्रसिद्ध आहेत आणि त्यातील कथा त्यातील कहाण्या सर्वांना माहिती आहेत. त्या महाकाव्यातील राम आणि रावण ही काही पात्र जरी असली तरी या पात्रांना भारतीयांच्या लोकमानसात जिवंत असं रूप आहे. आणि म्हणून आजही रामायणातील पात्रांच्या आणि कहाण्यांच्या आधारे राजकारणसुद्धा केलं जातं आणि काही पक्षांना त्यात यशसुद्धा मिळतं. याचं कारण त्या जरी मिथ्स असल्या, ती जरी काल्पनिक पात्रे असली, हे वास्तव असलं तरी लोकांच्या मनात ती जिवंत आहेत हे सत्य आहे. त्यामुळे आपण या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की त्याकडे केवळ महाकाव्य म्हणून पाहू नये. पण रामायणाची केवळ एकच प्रत आहे, एकच एक एडिशन आहे असं नाही आहे. तर भारतामध्ये जे विविध समूह राहतात, अनेक भाषा बोलणारे, त्यांच्या भाषामध्ये त्यांची रामायणं आहेत आणि त्यामध्ये परस्पर विरोधी अशी मूल्य दिसतात, परस्पर विरोधी अशा कथा कहाण्या आणि पात्र दिसतात. म्हणजे उत्तरेकडे जे आर्य आहेत त्यांचा राम हा आदर्श पुरुष असेल, तर दक्षिणेकडचे जे लोकसमूह आहेत विशेषतः द्रविडी पंथाचे, तर त्यांचा रावण हा राजा आहे. आपल्याला माहिती आहे की राम आणि रावण यांच्यामधील संघर्ष हा जसा मूल्यांच्या संघर्षाचं प्रतीक आहे, तसे भारतातील विविधतेचं सुद्धा हे एक रूप आहे असं आपल्याला मानता येईल. माझ्या माहितीप्रमाणे तामिळनाडूमध्ये 350 रावणाची मंदिरं आहेत. म्हणजे जसं जसं आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो तसतसे आपल्याला रामायणातील ज्या विरोधी कथा दिसायला लागतात, ज्या कथांमध्ये रावण हा नायक आहे आणि हा रावण तेथील आदिवासींचा राजा आहे, त्यांचा देव आहे, म्हणून त्याची मंदिरेसुद्धा आहेत. आपल्याजवळ म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड या परिसरामध्ये जर आपण पाहिलं, आंध्र प्रदेश, तर तिकडेसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती रावणाची मंदिरं दिसतात आणि रावणाची पूजा केली जाते. गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी तालुक्यात कमलापूर येथील एका गोटुलमध्ये रावणाचं मंदिर आहे. त्याचा हे फोटो तुम्हाला मी दाखवतो आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की मध्य प्रदेशातल्या अनेक ठिकाणी ज्या काही आदिवासी जमाती आहेत, या आदिवासी जमाती रावणाचं पूजन करतात, त्याच्या उत्सवासाठी अनेक यात्रा भरवतात आणि मोठ्या प्रमाणावरती त्याचं सगळं पूजन केलं जातं. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया हा जो पूर्व विदर्भाचा भाग आहे, हा भाग दंडकारण्यामध्ये येतो आणि दंडकारण्य ही जी संकल्पना आहे ही प्राचीन संकल्पना आहे. डॉक्टर V.V. कोलते हे नागपूर विद्यापीठाचे बरेच वर्ष कुलगुरू होते आणि त्यांनी 1949 मध्ये एक छोटं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं शीर्षक आहे महात्मा रावण. आणि या पुस्तकात त्यांनी असं प्रतिपादन केलेलं आहे की रामायणातील राम रावण संघर्ष हा खरा म्हणजे आर्य आणि आर्येतर, आर्य आणि द्रविड यांच्यातील संघर्ष आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की दंडकारण्य हा द्रविडांचा किंवा ज्या काही आदिवासींचे समूह आहेत त्यांचा प्रदेश होता आणि त्या प्रदेशावर रावणाचं राज्य होतं. आणि उत्तरेकडचे जे काही ऋषी आहेत वैदिक परंपरेतील, त्यांना त्यांचा साम्राज्य विस्तार करायचा होता.
साम्राज्य विस्तार हा राजा करतो, पण राजाचं बरंचसं काम त्यांचे ऋषी साधूसुद्धा करत असतात. त्यामुळे आपण जर रामायणाचा कथाभाग पाहिला तर आपल्याला असं दिसतं की रामाच्या विवाहाच्या पूर्वी राम आणि लक्ष्मण हे दंडकारण्यात आलेले होते. विश्वामित्र या ऋषीच्या सहाय्यार्थ, आणि नंतरच्या काळामध्ये लग्नानंतर त्यांना 14 वर्षाचा वनवास मिळाला हे आपल्याला माहिती आहे. आणि या वनवासाच्या निमित्ताने सुद्धा राम, रावण आणि सीता हे दंडकारण्यामध्ये आलेले होते. आणि हा दंडकारण्याचा जो परिसर आहे हा आंध्र प्रदेश, छत्तीसगड, काहीसा ओरिसा आणि मध्य प्रदेश यांच्या सीमा भागावरती आहे, ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा सुद्धा काही भाग येतो. आजही दंडकारण्य हा शब्द प्रचलित आहे. आणि राम आणि त्याचा जो काही राजवंश होता त्यांना हा जो दंडकारण्याचा प्रदेश आहे, जिथे आदिम जमातींचं वर्चस्व होतं, तिकडे यायचं होतं. एक प्रकारचा हा वसाहतवाद आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की भारतावरती भारतात इंग्रज आले आणि त्यांनी आपल्या भारतावरती आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं, तो त्यांचा वसाहतवाद. तर आपल्या भारतातील संशोधक असं म्हणतात की प्राचीन काळी उत्तरेकडचे आर्य दक्षिणेकडच्या या प्रांतामध्ये आले आणि त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. हा सुद्धा वसाहतवादच होता. मित्रांनो, आपण जर दक्षिणेमध्ये जे आदिवासी समूह आहेत त्यांचा संघर्ष पाहिला तर तो आपल्याला प्राचीन काळापासून दिसतो. म्हणजे हा दंडकारण्यामध्ये आर्यांनी जो काही प्रवेश केला, अगस्ती ऋषी प्रथम आले असं म्हणतात. आणि हे ऋषीमुनी यज्ञ करत असत. आणि हे यज्ञ करत असताना इथले राक्षस हे त्यांना त्रास देत असत. आणि म्हणून त्यांना राम आणि लक्ष्मणांना पाचारण केलं आणि मग त्यांनी त्यांचा बंदोबस्त केला. पण त्याचवेळी अशा काही घटना घडल्या. त्यापैकी एक घटना म्हणजे रावणाची बहीण शूर्पणखा हिने लक्ष्मणाला मागणी घातली, प्रपोज केलं. परंतु तो कथाभाग तुम्हाला माहिती आहे की तिचा अपमान कसा झाला. आणि या अपमानाचा बदला म्हणून रावणाने सीतेचं हरण केलं आणि ते युद्ध त्या ठिकाणी झालं, असं विभी कोलते आपल्या पुस्तकात सांगतात. आणि हा जो प्राचीन संघर्ष होता वसाहतीचा, त्या वसाहतीच्या या संघर्षाचा परमोच्च बिंदू म्हणजे राम रावण संघर्ष होता. सिंधू डांगे नावाच्या एक संशोधक आहेत आणि त्यांनी भारतीय साहित्य नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामध्ये सविस्तर यावरती आपलं प्रतिपादन केलेलं आहे. त्यांनी राक्षस कोण होते याचा सुद्धा शोध घेतलेला आहे. असुर आणि राक्षस. असुर यांचं जे काही वैर आहे ते देवांशी असतं आणि राक्षसांचा मनुष्याशी असतं. आणि मग रावण हा कोणत्या कुलातील राक्षस होता आणि रामायण महाभारतामध्ये जे राक्षस आपल्याला दाखवले जातात हे कोणत्या कोणत्या कुलातील होते त्याची सविस्तर माहिती त्या पुस्तकात आहे. आणि त्यांनी सुद्धा असं लिहिलेलं आहे की या दक्षिणेच्या भागामध्ये राक्षस म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो वस्तुतः त्या आपल्या भारतातील आदिवासी जमाती होत्या. आणि त्या आदिवासी जमातींनाच आपल्या प्राचीन महाकाव्यामध्ये, पुराणांमध्ये राक्षस असं म्हटलेलं आहे. मग त्यांना राक्षस का म्हटलेलं आहे याचं उत्तर एक तेलुगू लेखक आहेत नार्ला व्यंकटेश राव यांनी दिलेलं आहे. त्यांचं एक सीता जोसेफ नावाचं नाटक आहे. हे नाटक साधारणतः 35 पृष्ठांचं असेल, पण त्यांना 180 पृष्ठांची प्रस्तावना आहे. आणि या प्रस्तावनेमध्ये त्यांनी भारतातील मोठे इतिहास संशोधक, मानववंशशास्त्रज्ञ यांचे दाखले देऊन काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर नार्ला व्यंकटेश रावांचं असं म्हणणं आहे की आपल्या इथं प्राचीन काळामध्ये अनेक जमाती होत्या, आदिवासी जमाती. त्यामध्ये निषाद होते आणि निग्रो होते. त्याचप्रमाणे गोंड आणि खोंड या जमातीशी साधर्म्य असलेले अनेक आदिवासी होते. आर्य येण्याच्या पूर्वीच हे काही न्यू गिनिया, मलाया आणि अंदमानात निघून गेल्या. पण काही जमाती ज्या आहेत, निषाद या जमातीचे जे आदिवासी आहेत ते तिथंच राहिले. आणि रामाने जो काही आपल्या वसाहतीचं
आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याचा दक्षिणेकडे जो काही प्रयत्न केला त्यामध्ये संघर्ष करावा लागला या निषादांचीच. आता असा संघर्ष करत असताना राक्षस हे किती वाईट आहेत हे प्रस्थापित करायचं होतं आणि म्हणून राक्षसांचं वर्णन आपल्या पुराणांमध्ये हे 10 तोंडाचे, मोठे सुळे असलेले, भीतीदायक आणि नरभक्षक असं करण्यात आलं, असं नार्ला व्यंकटेशराव यांचं म्हणणं आहे. ज्या समूहावर वर्चस्व गाजवायचा असतो, ज्यांना पराभूत करायचा असतो, त्यांची निंदा नालस्ती करणे हा एक त्यांच्या राजकारणाचा भाग होता असं म्हटलं जातं. नार्ला व्यंकटेशराव असंही सांगतात की ही जी संस्कृती होती दक्षिणेमधील राक्षस म्हणा किंवा त्या काळातील आदिम जमातीची, ही आर्यांच्या संस्कृतीपेक्षा अतिशय समृद्ध अशी संस्कृती होती, मोठं साम्राज्य होतं आणि प्रगतिशील होती. त्यांनी त्याची अनेक उदाहरणं दिलेली आहेत की हरप्पाचा जो काही शोध लागला, आपल्याला माहिती आहे की हरप्पा संस्कृतीमध्ये जे काही अवशेष सापडलेले आहेत आणि ती एक समृद्ध संस्कृती होती असं जगात सगळेजण मानतात. तर नार्ला व्यंकटेशराव असं म्हणतात, काही उदाहरण, काही पुरावे देऊन, की हरप्पाच्या उत्खननामध्ये जे आपल्याला काही नाणी सापडलेली आहेत, काही प्रतिमा सापडलेल्या आहेत, त्यामध्ये इंद्र, वरुण, सूर्य अशा मुद्रा नाही आहेत, तर त्यावरती शिव आहे आणि शिवाची ही जी मुद्रा आहे ही त्या आदिवासींच्या दैवताशी जुळणारी आहे. आणि त्यामुळे हे सिद्ध होतं की आपल्या भारतामध्ये आर्यांच्या आधी जी काही एक समृद्ध संस्कृती होती ही दक्षिणेतील आदिम जमातींनी निर्माण केलेली होती. आणि नंतरच्या काळात आपल्याला माहिती आहे की रामाच्या वसाहतवादामुळे त्यांना पराभव झाला या सगळ्या वन्य जमातींचा, राक्षस ज्यांचा राजा होता त्या जमातींचा, आणि त्यांना परत मागे अरण्यात जावं लागलं. मध्ययुगामध्ये सुद्धा तसंच झालं. इंग्रजांच्या काळात आपण पाहतो की इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा इंग्रजांना आपल्या जंगलातील खनिज आणि सागवानासारखी जी काही वन्य संपत्ती आहे ही लुटून न्यायची होती. तेव्हा जेव्हा भारतामध्ये स्वातंत्र्याचं आंदोलन झालं त्याच्याही कितीतरी आधी 200 आंदोलनं आदिवासींनी केल्याची नोंद आहे. 200 आंदोलनं आदिवासी आदिवासींनी केल्याची नोंद आहे इंग्रजांविरुद्ध. कारण इंग्रजांनी तेथून मोठ्या प्रमाणावर लाकूड आणि जो काही जंगलातील महत्त्वाचा असा खनिज साठा आहे तो नेण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध आदिवासींनी केला. त्यासाठी इंग्रजांनी त्यासाठी रेल्वे लाईन्स टाकल्या, त्या रेल्वेसुद्धा उखडून टाकण्याचं काम केलं. आणि बिरसा मुंडा हे जे आदिवासींचं एक प्रतीक आहे, नायक मानतात ते, त्याची कशी एक प्रकारे हत्या झाली असं आपल्याला म्हणता येईल, मृत्यू झाला त्या संघर्षामध्ये. तर तो बिरसा मुंडासुद्धा सगळ्या भारतातल्या आदिवासींच्या संघर्षाचं प्रतीक आहे असं मानलं जातं. त्याला जननायक असं मानलं जातं. म्हणजे प्राचीन काळामध्ये सुद्धा आदिवासींना संघर्ष करावा लागला त्यांच्या अस्तित्वासाठी, इंग्रजांच्या काळात सुद्धा करावा लागला. आणि अलीकडे आता 1990 नंतर आपल्या देशामध्ये जागतिकीकरण आलं, खुली अर्थव्यवस्था आली, मल्टीनॅशनल्स कंपन्या आल्या आणि अशा कंपन्यांना जे काही मोठमोठे उद्योग काढायचे असतात, त्यांचे प्रोजेक्ट्स असतात, त्यांना मोठी जमीन लागते. या जमिनीच्या जवळ पाणी लागतं आणि काही अरण्य लागतं. तर अशी जागा कुठली आहे तर जिथं आदिवासी राहतात तीच जागा त्यांनी घेतली. आणि हा जो जागतिक व्यापार संघटनेशी भारताचा करार झाला त्यातून अशा जागा देण्यात आला. आणि ठिकठिकाणच्या आदिवासींशी कसा संघर्ष झाला, आदिवासी कसे विस्थापित झाले, पुनर्वसन करण्याचा प्रयत्न झाला पण ते काही यशस्वी झालं नाही आणि अनेक लोक मारले गेले यामध्ये. पश्चिम बंगालमध्ये तशा अनेक घटना दिसतात. सिंगूर इथं या ठिकाणी झालेले की लोक मारले गेलेले आहेत. म्हणजे आताच्या समकाळात सुद्धा आपल्याला आदिवासींच्या वाट्याला हा अशा प्रकारचा संघर्ष आलेला दिसतो. आता सुद्धा आपण पाहिले की गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्या सरकारने तिकडे सुरजागडला खाणी दिलेल्या आहेत उद्योजकांना आणि मोठ्या प्रमाणावरती तेथील जी काही वन्य संपत्ती आहे तिचा सगळा नाश होतो आहे, रस्ते खराब झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर आदिवासी संस्कृती, आदिवासी आपल्या विशेष अशा संस्कृतीसाठी जगात प्रसिद्ध आहेत. आपला प्रगत समाज ज्याला म्हणतो, प्रगत समाजामध्ये अनेक समस्या आहेत. बेरोजगारी आहे
आणि स्त्री पुरुष विषमता आहे, अनेक रोग आहेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे, अशा ज्या काही समस्या आहेत. तर आदिवासी शैलीमध्ये अशा प्रकारच्या समस्या आपल्याला दिसत नाहीत. तर ज्या संस्कृतीमध्ये समस्या दिसत नाहीत ती संस्कृती खरं म्हणजे पुढारलेली असं म्हणायला पाहिजे. पण आपले राजकारणी काय म्हणतात की आदिवासींना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे. म्हणजे कशासाठी? तर त्यांचा विकास करण्यासाठी. खरं म्हणजे विकास या शब्दाचा आपण आता पुनर्विचार केला पाहिजे. तो असो. तर आपला मूळ मुद्दा हा रावण दहनाशी संबंधित होता. तर या ज्या काही वन्य जमाती आहेत, या जमातींचा राजा रावण होता दंडकारण्यमधील. आणि आजही अनेक ठिकाणी आपल्याला मध्य प्रदेशात, गडचिरोली जिल्ह्यात, भंडारा गोंदिया जिल्ह्यात रावणाची मंदिरं दिसतात. ते लोक पूजा करतात. आजपर्यंत त्यांच्यामध्ये फारशी जागृती नव्हती. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रावणाचं दहन केलं जातं. पण मी तुम्हाला या ठिकाणी एक बातम्यांचा चार्ट दाखवतो. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की किती संघटना आता पुढे येत आहेत आणि दरवर्षी अशी मागणी करत आहेत की रावण दहन बंद करायला पाहिजे. रावण हा आमचा राजा आहे. आणि लोकशाहीमध्ये सगळ्या समूहांना सारखं मत आहे. अल्पसंख्याकांना सुद्धा महत्त्व आहे. आपण त्यांच्या भावनांचा, श्रद्धांचा आणि त्यांच्या प्रथांचा आदर केला पाहिजे. आणि यासाठी आपण गांभीर्याने त्यांच्या मागणीचा विचार केला पाहिजे. तर आज आपण पाहिलं की परंपरेने जे रावण दहन होत आहे ते कसं चुकीचं आहे हे आदिवासी जमातींना वाटतं. त्यामध्ये कोणता प्राचीन इतिहास आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया द्या, कमेंट्स करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा. चांगलं चुंगलं या माझ्या यूट्यूब चॅनलचं तुम्ही सबस्क्रायबर व्हा. धन्यवाद.